नमस्कार. श्री शिवलीलामृत ग्रंथातील अध्याय 4 विमर्शन आणि कुमुद्वती, चंद्रसेन आणि श्रीकर यांची कथा. श्री गणेशाय नमः. हे शंभू महादेवा, तू पार्वतीच्या मनोरूपी सरोवरातील राजहंस आहेस. तू उदार आहेस, कापुराप्रमाणे गौरवर्णाचा आहेस. तुझे गुण अगम्य आहेत, अपरंपार आहेत. तरीही सर्व लोक भक्तिभावाने तुझ्या गुणांचे वर्णन करतात. तुझा आदी, मध्य व अंत कोणालाही कळत नाही. तू सर्वांचे आदी कारण आहेस. तूच सर्व गोष्टींचा कर्ता आहेस. तू कोठे, केव्हा व कसा प्रकट होशील हे ब्रह्मादिकांनाही सांगता येत नाही. जगात सर्वत्र तुझा निवास आहे. भक्तांचे मनोगत जाणून तू त्यांच्यासाठी तेथे असशील तेथे प्रकट होतोस. याविषयीची कथा सांगून सुताने शौनकादिकांना सांगितली ती अशी. फार पूर्वी किरात देशात विमर्शन नावाचा राजा राज्य करीत होता. तो महापराक्रमी होता. त्याने आपल्या अनेक शत्रूंचा निपात केला होता. तो मद्य मांसाचे सेवन करीत असे. त्याला शिकारीचा छंद होता. मृगये दरम्यान तो मोठी हिंसा करायचा. त्याच्या अंतपुरात 4 वर्णाच्या स्त्रिया होत्या. तो निर्दय होता, गैरवर्तन करायचा, अधर्माने वागायचा. पण असे असले तरी त्याच्या अंगी एक विलक्षण गुण होता, तो म्हणजे शिवभक्तीचा. तो नित्यनेमाने शंकराची यथाविधी पूजा करायचा. कुमुद्वती ही त्याची पट्टराणी होती. ती अत्यंत हुशार व गुणवान होती. आपल्या पतीच्या स्वभावातील या 2 परस्पर विरुद्धी वैशिष्ट्यांचे तिला नेहमीच नवल वाटायचे. एके दिवशी राजा व राणी एकांतात गप्पागोष्टी करत होते. तेव्हा राणीने निष्कपट भावनेने राजाला विचारले, नाथ, तुम्ही नित्य शिवपूजन ही तुमची अत्यंत आवडती गोष्ट. तुम्ही शिवरात्री, सोमवार, प्रदोष अशी अनेक शिवव्रते करता. शिवलीलांचे वर्णन करताना शिवभजने म्हणता. आनंदाने देहभान विसरून नाचता. एकीकडे शिवभक्तीत अत्यंत तत्पर अशा तुमच्याकडून कितीतरी दोष सतत घडत असतात. हे कसं? विमर्शन म्हणाला, राणी, तुझी शंका बरोबर आहे. पण या वर्तनाचे रहस्य उलगडण्यासाठी मी तुला माझा पूर्व इतिहास सांगतो, तो ऐक. मागील जन्मात मी पंपा नामक नगरीत एक कुत्रा होतो. एकदा महाशिवरात्रीच्या दिवशी काहीही खायला मिळेल या आशेने मी एका शिवमंदिरासमोर आलो. तेथे शिवपूजा चालली होती. ती दुरूनच पाहिली. त्या मंदिराच्या द्वारी उभा असलेल्या राजांच्या सेवकांनी मला घालवण्यासाठी काठीने मारले. तो मार चुकवण्यासाठी मी पळत असताना माझ्याकडून शिवमंदिराला एक प्रदक्षिणा घडली. भुकेने जीव कासावीस झाला होता. खाली पडून मी तडफडू लागलो. त्यावेळी शिवलिंगाकडे पाहता क्षणी मी प्राण सोडले. हे राणी, अशा प्रकारे माझ्याकडून त्या पर्वती स्थितीस उपोषण, शिवदर्शन, प्रदक्षिणा व प्राणार्पण घडले. त्या पुण्यकर्मामुळेच मला राजाचा जन्म मिळाला. आत्ताचे हे राजवैभव व शिवोपासनेची गोडी या गोष्टींचा लाभ झाला. असे असले तरी पूर्वजन्मातील श्वानाच्या अंगी असलेले माझे वाईट गुण अजूनही गेलेले नाहीत. म्हणूनच माझ्याकडून असे दोषपूर्ण आचरण घडत असते. ते ऐकून कुमुद्वतीला मोठे नवल वाटले. तिची जिज्ञासा जागृत झाली. ती म्हणाली, महाराज, तुम्हाला तर पूर्वजन्मीच्या गोष्टी आठवतात. आता माझ्याबद्दलही काही सांगा. गतजन्मी मी कोण होते? मला कोणत्या पुण्याईने राणीचा जन्म मिळाला? राजा म्हणाला, पूर्वजन्मी तू कपोती होतीस. एकदा मांसाचा तुकडा चोचीत धरून उडत असताना एक ससाणा तुझ्या मागे लागला होता. स्वतःला वाचवण्यासाठी तू शर्थीचे प्रयत्न करून उडत होतीस. त्यावेळी तू शिवालयाला 3 प्रदक्षिणा घातल्यास व दमून भागून मंदिराच्या शिखरावर बसलीस. तुला खूपच धाप लागली होती. तोच ससाण्याने तुझ्यावर जडप घालून तुला ठार केले. तू शिवालयाच्या अंगणातच गतप्राण होऊन पडलीस. या पुण्याईमुळेच तुला राणीचा जन्म मिळाला. कुमुद्वतीला आनंद झाला. अधिक जाणून घेण्यासाठी तिने कुतूहलाने विचारले, स्वामी, गेल्या जन्मी आपल्या नकळत जी पुण्यकर्मे घडली त्याच्या प्रभावाने या जन्मी श्रेष्ठ नरदेह व राज ऐश्वर्य मिळाले. त्या पुण्याईचा पुढेही तसाच प्रभाव राहील का? तुम्ही त्रिकालज्ञानी आहात, म्हणून पुढे आपल्याला कोणता जन्म मिळतील त्याविषयी काही सांगा. राजा म्हणाला, हे चंद्रवदने, हे मृगाक्षी, हे गजगामिनी, आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐक. पुढील जन्मात मी सिंधू देशाचा राजा होईन. त्यावेळी तू जया नामक राजकन्या होऊन मला वरशील. 3ऱ्या जन्मात मी सौराष्ट्राचा राजा होईल. तू कलिंग राजाची कन्या होशील व मला वरमाला घालशील.
4थ्या जन्मात मी गांधार देशाचा राजा होईन. मग तू मगध राजाची कन्या होऊन माझ्याशी विवाह करशील. 5व्या जन्मी मी अवंतीचा राजा व दाशार्ह राजाची तू कन्या होशील. तेव्हाही तू माझी पत्नी होशील. राणी थक्क होऊन ऐकत होती. राजा पुढे सांगू लागला, हे प्रिये, 6व्या जन्मात मी आनर्त देशाचा राजा व तू ययातीची गुणवान कन्या होशील. तेव्हाही तू माझीच पत्नी होशील. 7व्या जन्मात मी पांडे राजा होईन. त्यावेळी तू पद्य देशाच्या राजाची कन्या वसुमती म्हणून जन्म घेशील. त्या जन्मातही आपण पतिपत्नीच असू. मी मोठा पराक्रमी व कीर्तिवान होईल. शिवकृपेने शत्रूंना दंड करीन. धर्मशील होईन. नित्य शिवभजन करीन. लोकांमध्ये शिवभक्तीचा मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार करीन. मग आपले सर्व राज्य पुत्राहाती सोपून तपश्चर्येसाठी घोर अरण्यात जाईन. तेथे अगस्ती ऋषींना शरण जाऊन शैव पंथाची दीक्षा घेईल. अंती सर्व प्रकारच्या दोषापासून मुक्त होऊन तुझ्यासह शिवपदास प्राप्त होईन. हे ऐकून राणीच्या अंगावर आनंदाने रोमांच उभे राहिले. शिवभजनाचा महिमा जाणून तीही मनपूर्वक शिवाराधना करू लागली. सूत शौनकादिकांना म्हणाले, भगवान शंकर अल्पसेवेने संतुष्ट होणारे आहेत. निजकृपेने जीवांचे कल्याण करणारे व मोठे उद्धार करते आहेत. विमर्शन राजाने पत्नीला सांगितल्याप्रमाणे पुढे राजा म्हणून तितके जन्म घेतले. तो ब्रह्मवेत्ता झाला आणि शिवभक्ताने स्वार्थाने पवित्र होऊन पत्नीसह कैलासास गेला. अक्षय शिवपदास पावला. असा आहे शिवभजनाचा महिमा. अतर्क्य आणि अचिंत्य. ब्रह्मा विष्णूही त्याचे वर्णन करू शकत नाहीत. वेदशास्त्रांनाही त्याचा थांग लागत नाही. श्रोते हो, आता मी तुम्हाला शिवभक्तीची थोरवी सांगणारी आणखी एक कथा सांगतो, ती ऐका. उज्जैनी नगरात चंद्रसेन नावाचा राजा राज्य करीत होता. तो न्यायी होता. नीतिधर्माने वागायचा. तेथील महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाची सेवा भक्ती करायचा. त्या राजाचा एक जिवलग मित्र होता. त्याचे नाव मणिभद्र. चतुर्मित्र, पवित्र, सर्वज्ञ आणि दयाळू असा गुरु, भाविक आणि उदार असा शिष्य, सुंदर आणि पतिव्रता अशी पत्नी, भगवद्वती करणारा आणि भाग्यवान असा पुत्र, व्युत्युत्प आणि श्रवणीय व्याख्यान देणारे वक्ता, दिव्य हिरा, परीस, सुढाळ मोती या सर्व उत्तम गोष्टी मनुष्याला पूर्वपुण्याईनेच प्राप्त होतात. पिता ज्ञानी असणे आणि तोच आपल्याला गुरु म्हणून लाभणे हा तर त्रिभुवनातील अपूर्व भाग्योदय. चंद्रसेन राजाचे सद्भाग्यही तसेच होते. राज्य, ऐश्वर्य, पराक्रम, पतिव्रता स्त्री, शुद्ध आचरण व कीर्ती या सर्व विशेष गोष्टी त्याला लाभल्या होत्या. त्याचा मित्र मणिभद्रही राजाने आपले मनोगत व्यक्त करावे, त्याला आपली एखादी गुप्त गोष्ट सांगावी इतक्या योग्यतेचा आणि अत्यंत विश्वासार्ह असा होता. एके दिवशी त्याने चंद्रसेनाला सूर्यासारखा तेजस्वी असा एक अजब मणी आणून दिला. त्या मण्याचे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म होते. अष्टधातूंपैकी कोणत्याही धातूला त्याचा स्पर्श होताच तो 52 कशी सोनं होत असे. त्याच्या दर्शनाने रोग बरे होणे अशी अनेक वैशिष्ट्ये होती. चंद्रसेनाने तो मणी मोठ्या श्रद्धेने आपल्या कंठात धारण केला. त्यामुळे तो इंद्रासारखा रूपवान व तेजस्वी दिसू लागला. तो मणी धारण केल्यापासून त्याच्या राष्ट्रातील दुःख, दारिद्र्य, दुर्भिक्ष, अवर्षण, सर्प, वाघ, तस्करादिकांचा उपद्रव या गोष्टी पार नाहीशा झाल्या. सर्वत्र सुबत्ता आणि संपन्नता आली. प्रजा सुखी झाली. राजाला युद्धात सर्वत्र जय मिळू लागला. त्याच्या प्रत्येक योजना यशस्वी होऊ लागल्या. त्याला कोणत्याही कार्यात कधीच अपयश आले नाही. वैरी मित्र झाले. त्या मण्याच्या अद्भुत प्रभावाने राजाला उत्तम आरोग्य लाभले. त्याचे ऐश्वर्य दिवसेंदिवस वृद्धिंगत होऊ लागले. चंद्रसेन राजा सुवर्णसंपन्न होता. शिवभक्ती करणारा होता. विवेकी, चतुर, विरक्त, शांत, निर्मळ, तपस्वी व ज्ञानी होता. असा राजा लाभणे प्रजेचे केवढे भाग्य. त्याची वाढती यश, कीर्ती व संपन्नता पाहून पृथ्वीवरचे अनेक राजे त्याचा द्वेष करू लागले. त्याच्याकडील तो अद्भुत मणी आपल्याला मिळावा म्हणून त्यांच्यात मोठी चढाओढ लागली. मणी द्यावा म्हणून अनेकांनी त्याला धमकावले, पण काही उपयोग झाला नाही. चंद्रसेन बऱ्या बोलाने ऐकणार नाही हे लक्षात आल्यावर पृथ्वीवरचे अनेक राजे एकत्र आले. प्रचंड सैन्यानिशी उज्जयिनीवर चाल करून त्यांनी नगराला चहूकडून वेढले. त्यांनी दूतांकरवी राजाला संदेश पाठवला. सामंजस्याने तुमच्याकडचा मणी दे, अन्यथा युद्धाला तयार हो.
मोठी बिकट परिस्थिती होती. चंद्रसेन विचारात पडला. काय हा अनर्थ? मूल्यवान वस्तू जवळ ठेवणे, बाळगणे म्हणजे संकटाला आयते आमंत्रणच. येथे भूषणच दूषण झाले. अतिशय सौंदर्य, अतिशय धन, अति विद्वत्ता, अति प्रीती, अति भोग व अति आभूषणे म्हणजे मोठे विघ्नच. मण्याच्या हव्यासाने वैरी समोर ठाकले आहेत. त्यांना मणी दिला तर क्षात्र धर्म काय राहिला? आणि भयंकर युद्ध करायलाही मन तयार होत नाही. काय करावे? आता महाकालेश्वराचेच शरण जावे, म्हणजे तो आपला स्वामी आहे. तोच या संकटातून आपले निवारण करेल. राजाने आपला सर्व भार त्या महाकालेश्वरावर टाकला. सर्व चिंता बाजूला सारून शिवमंदिरात गेला आणि शंकराची विधियुक्त पूजा करू लागला. इकडे त्याच्या प्रधानाने सैन्य जमवून शत्रूशी युद्ध आरंभिले. नगर तटावरून चंद्रसेनाचा तोफखाना वैऱ्यांवर आग ओकू लागला. बाहेर असे प्रखर युद्ध चालले असताना द्वेषद्वारी मात्र चतुर्विध वाद्ये शिवभजनाला साथ देत होती. राजा अत्यंत प्रेमाने शंकराची महापूजा करीत होता. आणीबाणीचा प्रसंग असूनही आपला राजा न घाबरता शिवार्चन करीत आहे याचे लोकांना मोठे कौतुक वाटले. अनेक नागरिक ते पूजाकर्म पाहण्यासाठी मंदिरापाशी जमले. त्या गर्दीत एक विधवा गवळण आपल्या 6 वर्षाच्या नातवंडाला कडेवर घेऊन उभी होती. त्या मुलाने राजाने केलेली शिवपूजा लक्षपूर्वक पाहिली. राजाचे शिवपूजन आटोपल्यावर लोक पांगले आणि गवळणही आपल्या घरी परतली. कडेवरून खाली उतरल्यावर तो गोपबाळ त्याच्या घराशेजारी असलेल्या एका उजाड झोपडीत जाऊन बसला. तेथे शिवलिंगासारखा एक गोलाकार पाषाण होता. त्याने त्याभोवती मातीची वेदिका तयार केली. मग स्वहस्ते तयार केलेल्या त्या शिवप्रतिमेची तो मनभावे पूजा करू लागला. त्यावेळी तेथे कोणीच नव्हते, म्हणून तो एकटाच शिवपूजेचा खेळ खेळत होता. त्याने अनेक लहान दगड जमवले आणि पद्मासन घालून बसला. मग राजाने केलेली पूजा मनोमन आठवून शंकराला एक एक उपचार अर्पण करू लागला. त्याला मंत्र, ध्यान, आसन या गोष्टी कशा माहीत असणार, पण तरीही तो प्रेमाने पूजन करीत होता. त्याने पिंडीला मातीचा टिळा लावला. हिरवे गवत व सुगंध नसलेली रानफुले देवाला वाहिली. परिमल द्रव्य म्हणून मातीच उधळली. धूप, दीप, नैवेद्य म्हणून शिवाला पाषाणच वाहिले. ओंजळीत माती घेऊन तीच पुष्पांजली म्हणून समर्पित केली. मग त्याने हात जोडले, डोळे मिटले व महाकालेश्वर शिवलिंगाचे मनोमन स्मरण करू लागला. थोड्याच वेळात त्याला दृढ ज्ञान लागले. तो देहभान विसरला. तिकडे त्याच्या आईने स्वयंपाक तयार केला आणि त्याला जेवायला हाका मारू लागली. तिने बऱ्याच हाका मारल्या, पण त्याने प्रत्युत्तर दिलेच नाही. त्यामुळे तिला काळजी वाटू लागली. ती बाहेर येऊन त्याला शोधू लागली. तो शेजारच्या ओसाड झोपडीत डोळे मिटून बसलेला दिसला. तिचा जीव भांड्यात पडला. ती त्याला म्हणाली, बाळा, तू इथे काय करतोयस? जेवायला चल बरं. पण तेही त्याला ऐकू गेले नाही. तेव्हा ती रागवली. तिने पुढे जाऊन त्याने रचलेले दगडाचे लिंग व वेदिका उधळून टाकली. चल उठ, जेवायचे तर जेवायला ये, नाही तर बस इथेच, मला भरपूर काम आहे. हे ऐकल्यावर मुलगा भानावर आला. त्याने डोळे उघडून पाहिले. तो काय, त्याने केलेली शिवपूजा उद्ध्वस्त झाली होती. त्याला धक्का बसला. खूप वाईट वाटले. शिव शिव शिव, हे काय झाले असे म्हणून तो छाती पिटत आक्रोश करू लागला. आता मी प्राणत्यागच करतो असे म्हणत दुःखाने मूर्छा येऊन पडला. हे त्याचे भलते आचरण पाहून त्याच्या आईलाही संताप अनावर झाला. कार्ट्या, तुला उपाशी राहायचे असेल तर राहा, तुझ्या मागे हिंडायला मला वेळ नाही असे म्हणून ती तरातरा निघून गेली. आपले जेवण उरकून गवताच्या चटेवर पांघरून घेऊन झोपली. इकडे आपण केलेली पूजा भंगली म्हणून तो गोपबाळ हे शंकरा, हे शिवशंभो, हे महाकालेश्वरा असा विलाप करीत रडत होता. तेव्हा त्या लहानग्या भक्ताचा मनोभाग पाहून त्या लली नाटकी कैलास्थाने तिथल्या एक अद्भुत चमत्कार केला. त्या गवताच्या पडक्या झोपडीच्या ठिकाणी रत्नखचित भव्य शिवमंदिर निर्माण केले. त्याचे खांब हिऱ्याचे होते. कळसही नानाविध दिव्य रत्नांनी अक्षरशः झळकत होता. त्या मंदिराच्या चारी महाद्वारे रत्नखचित व नक्षीदार होती. गाभाऱ्यात चंद्रापेक्षाही तेजस्वी असे मणिमय दिव्यलिंग होते. त्या मुलाने डोळे उघडले तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्याला विश्वासच बसला नाही. आपण स्वप्नात आहोत की स्वर्गात, त्याला काहीच कळेना. त्याने गाभाऱ्यात जाऊन शिवाचे दर्शन घेतले. तिथे राजोपचार पूजा सामग्री तयार करून ठेवलेली दिसली. त्यावेळी त्याला झालेला आनंद काय वर्णावा. तो तेथेच आनंदाने नाचू लागला.
त्याने शंकराची भक्तिभावाने षोडशोपचारे पूजा केली, पुष्पांजली वाहिली. मग अत्यंत उल्हासाने शिवनाम घेऊन तो नाचू लागला. ते पाहून शंकर प्रसन्न झाला. त्याच्या सन्मुख प्रकट होऊन तो म्हणाला, बाळ, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तरी वरदान मागून घे. तेव्हा तो गोपबाळ म्हणाला, देवा, माझ्या आईने तुझी पूजा उडवून लावली, म्हणून तू रागवू नकोस. हा तिचा अपराध पोटात घाल, तिला क्षमा कर. शंकराने हसून होकार दिला. तो पुढे म्हणाला, देवा, थोडा वेळ थांबशील? मी माझ्या आईला तुझ्या दर्शनासाठी घेऊन येतो. त्या सांब सदाशिवाने तेही मान्य केले. तो घराकडे धावला, तर काय आश्चर्य, तेही भव्य दिव्य झाले होते. एखादा रत्नखचित राजप्रासाद जणू. तेथे त्याची आई रत्नखचित दिव्य मंचकावर झोपलेली दिसली. तिच्या सर्वांगावर नानाविध अलंकार होते. तिचे स्वरूप पालटले होते. ती अतिशय सुंदर दिसत होती. त्या बाळाने आपल्या आईला उठवले आणि म्हणाला, ए आई, उठ ना, माझ्याबरोबर चल, शंकराचे दर्शन घे. बघ तरी केवढे मोठे देऊळ आहे. ती उठली. सभोवताली दृष्टी टाकताच तिच्या आश्चर्याला पारावर उरला नाही. आपण तर झोपडीत होतो, आता एकदम प्रासादात? काय नवल आहे? ती संभ्रमात पडली. तिने आपल्या मुलाकडे पाहिले. त्याच्या निरागस डोळ्यात विलक्षण तेज होते. तो तिला शंकराच्या दर्शनासाठी चल म्हणत होता. तिने ओळखले, ही सर्व देवाचीच कृपा आहे. शिवकृपेने तिचे जन्माचे दारिद्र्य फिटले होते. याला कारण आपला मुलगा. तिने त्याला हृदयाशी धरले. मग त्याला घेऊन बाहेर आली. आपले राजप्रसादासारखे भव्य दिव्य घर आणि शेजारी रत्नखचित शिवालय. आश्चर्य आणि आनंद असे संमिश्र भाव तिच्या मुखावर उमटले. ती तात्काळ शिवालयात प्रवेशली. तेथे तिलाही शिवदर्शन झाले. अनंत काळ तपश्चर्या करणाऱ्यांना ज्याचे दर्शन दुर्लभ, तो एका बालकाच्या भोळ्या भावावर लुब्ध होऊन त्याच्या मातेला दर्शन देऊन अंतर्धान पावला. ती धन्य झाली. आपल्या मुलाचे किती कौतुक करू आणि किती नको असे तिला झाले होते. तिला राहावेना. राजमहालात जाऊन तिने चंद्रसेनाला सर्व वृत्तांत सांगितला. आपल्या इष्टदैवताची, महाकालेश्वराची ती अद्भुत करणी पाहण्यासाठी तो त्वरेने तेथे आला. रत्नखचित शिवालय पाहून त्यालाही मोठे आश्चर्य वाटले. गोपबाळ, धन्य आहे तुझी शिवभक्ती, असे म्हणून त्याने त्या मुलाचे पायच धरले. ही वार्ता अवघ्या अवंतीमध्ये वाऱ्यासारखी पसरली. तो चमत्कार पाहण्यासाठी लोकांच्या झुंडी वाऱ्यासारख्या पसरल्या. तो चमत्कार पाहण्यासाठी लोकांच्या झुंडी लोटल्या होत्या. अनेक जण त्या बाळाचे कौतुक करत होते. बाहेर वेढा घालून बसलेल्या शत्रुपक्षातही बातमी पसरली. मग काय विचारता, त्यांनाही चैन पडेना. आपल्या येण्याचा उद्देश, आपला द्वेष या सर्व गोष्टी बाजूला सारून त्या सर्व राजांनी चंद्रसेनाकडे निरोप पाठवला. हे नृपश्रेष्ठा, तू धन्य आहेस. धन्य आहे तुझे सर्व प्रजाजन. तुमची शिवभक्ती खूप थोर आहे. ज्याच्यावर भगवान शंकर प्रसन्न आहे त्या तुझ्याशी वैरभावना धरण्यात आमचे अहितच आहे. आम्ही आमच्या दुर्वासना बाजूला ठेवून तुझ्या भेटीची इच्छा व्यक्त करीत आहोत. आम्हाला त्या भक्तश्रेष्ठ बालकाचे दर्शन घ्यायचे आहे. शिवमहाप्रभूंचे अगाध लीला कर्तृत्व प्रत्यक्ष पाहायचे आहे. तो निरोप कळताच चंद्रसेनाने युद्धाला विराम दिला. प्रधानासमवेत नगराबाहेर येऊन सर्व राजांना प्रेमाने भेटला. त्यांना मिरवणुकीने सन्मानपूर्वक नगरात घेऊन आला. अवंती म्हणजेच उज्जयिनी. 7 श्रेष्ठ नगरांमध्ये तिची गणना होते. त्या नगरीची अद्भुत रचना पाहून सर्वांना मोठा नवलच वाटत होते. त्या सर्व राजांनी शिवमंदिरापुढे लोटांगण घातले. त्याची अद्भुत कथा ऐकून त्यांना आश्चर्य व्यक्त केले. गाभाऱ्यात जाऊन शिवलिंगाचे दर्शन घेतले. त्या लहानग्या गोपबाळाला वंदन केले व म्हणाले, शंकर प्रसन्न झाल्यावर काहीही घडू शकते. गवताच्या झोपडीत सुवर्ण सदन झालेले आम्ही प्रत्यक्ष पाहत आहोत. शत्रू असूनही आम्ही मित्र होऊन चंद्रसेनाशी सख्य केले. अधिक काय सांगावे. शिवकृपेने सर्व प्रकारच्या सिद्धी घरी दासी होऊन राहतील व न मागता इच्छित मनोकामना पुरवतील. अंगणातले वृक्ष कल्पतरू होईल. मुका विद्वान पंडित होईल. पांगळा वाऱ्याच्या वेगाने धावेल. जन्मांधास दृष्टी मिळून तो रत्नपारखी होईल. मुका उत्तम वक्ता होईल. रंकाचा राव होऊन तो सार्वभौम सत्ताधीश होईल. चिंतामणीसारखे अनमोल रत्न सहज हाती येईल. त्रिभुवनात कीर्ती होईल. सर्व राजे वंदन करतील. खणावे तेथे गुप्त खनिजे सापडतील. फारसा अभ्यास नसला तरी वेदांचा अर्थ कळेल.
सर्व प्रकारचे कौशल्ये प्राप्त होतील. हे गोपबाळा, तो उमारमण तुझ्यावर प्रसन्न झाला, त्याने तुला दर्शन दिले, तू धन्य आहेस. तुझ्यासारखे प्रजाजन लाभणे हेही मोठे सद्भाग्यच. गोब्राह्मणांना प्रतिकाळ करणारा नृपराज चंद्रसेनही धन्य आहे. अशा प्रकारे तेथे मोठी यात्रा लोटली असताना आणि सर्व राजे त्या गोपबाळाचे कौतुक करत असताना तेथे हनुमंत प्रकट झाला. वायुपुत्र अंजनी कुमार रामचरणी भ्रमर, सीतेला दिलासा देणारा, लंकेचे दहन करणारा, मदनावर विजय मिळवणारा, द्रोणचल उपटून नेणारा, लक्ष्मणाचे प्राण वाचवणारा, अर्जुनाच्या ध्वजस्तंभावर बसून त्याचे रक्षण करणारा आणि स्वपराक्रमाने 14 भुवनी महान कीर्ती प्रस्थापित करणारा 11वा रुद्रावतार मारुती, तो तेथे प्रकट होताच उपस्थित सर्वांना अपार धन्यता वाटली. सर्व राजे त्याच्या चरणी लोटले. हनुमंताने त्या गोपबाळाला मोठ्या प्रेमाने आपल्या हृदयाशी धरले. तो त्याला नमः शिवाय या पंचाक्षरी शिवमंत्राचा उपदेश केला. त्याला न्यास, मातृका व ध्यान कसे करावे हे शिकवले. प्रदोष व सोमवार व्रत कसे करावे याची माहिती दिली. त्या रामदूताने गोपाळावर कृपादृष्टी टाकली. आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवला. त्याच्या प्रसादाने त्या मुलाला 14 विद्या व 64 कला प्राप्त झाल्या. हातावरील आवळ्याप्रमाणे सर्व गोष्टींचे स्पष्ट ज्ञान झाले. त्याने त्याचे नाव श्रीकर असे ठेवले. तेव्हा सर्व राजे त्याचा जय जयकार करू लागले. देवांनीही आनंदाने पुष्पवृष्टी केली. हनुमंत त्या मुलाला म्हणाला, श्रीकरा, तुला सर्व प्रकारचे सौख्य व आनंद प्राप्त होईल. तुझ्या 8व्या पिढीत गोकुळामध्ये नंदाचा जन्म म्हणून होईल. तो गोपांचा राजा असेल. भगवान विष्णू वसुदेव देवकीचा पुत्र श्रीकृष्ण म्हणून अवतार घेतील. तेव्हा हा नंद त्याचा धर्मपिता होऊन त्याचे संगोपन करेल. तो श्रीकृष्ण गोकुळात अनंत लीला करेन. कंस व शिशुपालादिकांचा वध करून पृथ्वीवरील दैत्यभार उतरवेन. तो पांडवांचा सहृदय व रक्षक होईल. पांडवाकडून कौरवांचा नाश घडवून आणेन. जपमाळेचे मणी जसे परतून येतात तशी श्रीहरीची अवतार स्थिती आहे. तो भक्तांसाठी पुन्हा पुन्हा अवतार घेतो. हनुमंताने श्रीकराला अनेक शुभ आशीर्वाद दिले आणि तो अंतर्धान पावला. तेव्हा सर्व राजांनी श्रीकराच्या सद्भाग्याची प्रशंसा केली. त्याबद्दल धन्योद्गार काढले. प्रत्यक्ष रामभक्त हनुमान ज्याचा सद्गुरू आहे त्याला कसली कमतरता. चंद्रसेन राजाने सर्व भूपतींचा वस्त्रे आभूषणे देऊन थोर सन्मान केला. तेही आनंदाने स्वस्थानी परतले. मग श्रीकर आणि चंद्रसेन नित्य नेमाने प्रदोष व सोमवार व्रत करू लागले. ते दोघे शिवरात्र उत्साहाने साजरी करीत. याचकांना दानधर्म करीत. शिवलीलांचे श्रवण करीत. त्यांना आपले आयुष्य शिवभक्तीतच व्यतीत केले. त्यांना अंती परमगती मिळाली. ते शिवपदास पोहोचले. या अध्यायाचे पठण करणाऱ्या भक्ताला आयुष्य, आरोग्य, धनसंपदा व उत्तम संतती प्राप्त होईल. शिवलीलामृत हा ग्रंथच सूर्य आहे. जीवाचे शिवाशी ऐक्य होते. दुष्ट, दुर्जन, नास्तिकरूपी घुबडे वाघुळे लपून राहतात. निंदासारखा घोर अपराध नाही. तो अपराध करणाऱ्या निंदकाला तो वैकुंठनाथ भयंकर नरकयातना घालतो. शंकरालाही श्रीहरीची निंदा सहन होत नाही. हरी आणि हर एकच आहेत. त्यांच्यात भेद नाही. हे श्रीधराला वर देणाऱ्या पार्वतीच्या प्रियकरा, हे ब्रह्मानंदा, हे यतिश्रेष्ठ कैलासनाथा, तुझ्या लीला तूच वधवून घे. स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात अमृतमय शिवलीला वर्णन केलेले आहेत. तो शिवलीलामृत ग्रंथ सज्जनाने नेहमी श्रवण करावा. त्या ग्रंथाचा हा अध्याय 4 गोड आहे. अध्याय 4 समाप्त. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु.